जळगाव महानगरपालिकेच्या कंत्राटी घंटागाडी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडल्यामुळे काम बंद आंदोलन केले आहे। यामुळे जळगाव शहराची आरोग्य यंत्रणा ही विस्कळीत झाली आहे। गेल्या 1.5 महिन्यापासून या कर्मचाऱ्यांना पगार न मिळाल्यामुळे या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून हा कंत्राट BVG ग्रुपला देण्यात आलेला आहे। मात्र अद्यापही या कर्मचाऱ्यांना पगार न मिळाल्यामुळे या कर्मचाऱ्यांनी आज काम बंद आंदोलन केल्यामुळे कुठेतरी जळगाव शहराची आरोग्य यंत्रणा ही विस्कळीत झाली आहे। जोपर्यंत आमचा पगार मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनावर कायम आहोत असा पवित्रा या कर्मचाऱ्यांनी घेतल्यामुळे आता जळगाव महानगरपालिका नेमकी काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सर वेळेवर पगार व्हायचा आणि जो रोज नेमलेला आहे तो द्यायचा। सर तर मग आम्हाला दुकानावाले उधार सामान देतात। दुकानावर सामान घ्यायला गेले उधार देता नाही। ते म्हणता बिल झालाय भरपूर, आता आम्ही देता नाही। भाजीपाल्यावाले देता नाही। मग आम्ही जाणार तर कुठे जाणार, किती दिवस थांबणार आहेत। हे पेमेंट वेळेवर करता नाही आणि करता ते 1.5 महिन्याच्या नंतर तोपर्यंत आता जेवढे येतात तेवढे चालले जातात वाट्यात। म्हणजे 1 रुपया शिल्लक राहत नाही किंवा कोणाला देय घ्यायला बी राहत नाही। मग हेच दिवस असतात, दर महिन्याला तेच नाटक आहे। सांगेल होतं त्यांना 7 ते 10 तारीख पर्यंत होईल, पण होतच नाहीये। घर भाडं भरायचं का खायचं, गरीब लोक कुठून करतील। हेच सांगायचं आहे आम्हाला का बाबा वेळेवर पेमेंट व्हायला पाहिजे। 7 ते 10 तारीख पर्यंत पेमेंट व्हायला पाहिजे। नाव काय आपलं? अलका अनिल नन्नवरे। आम्हाला पगार टायमावर करा, याच्यावर आमचं काही म्हणणं नाही आहे। पगाराचंच मागणी आमची वाली 10 तारखेपर्यंत पगार झालाच पाहिजे आमचा वाला। हो, दर महिन्याचीच भूमी आहे। दुसऱ्या महिन्याचा अटकला ना, मागचा महिना भरून आज 15 तारीख येऊन गेले ना, 15 दिवस पडून गेले ना। मग आता काय खायचं? आणि दर महिन्याला हेच भूमी, दर महिन्याला होतंय ना। जर टायमावर पगार झाला तर अडचण येणारच नाही। जो तो त्या कामाची पडली सगळ्यांना, पुरे कामच करतील ना। कशाला रिकामे असे आंदोलन करतील ना, कशाला काम बंद ठेवतील। ठेकेदाराकडून काही त्रास आहे सर आम्हाला तर नाही अजूनपर्यंत, मी नाही बोलू शकत। हो, आता ज्यांना असेल ते बोलतीलच ना।